राजम शरणम प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 85। आत्मा आणि परमात्मा। जीव दुःख का भोगतो? आत्म्याने स्वतःच निर्माण केलेल्या अज्ञानाच्या बुडबुड्यामुळे जी मर्यादा निर्माण झाली, त्या मर्यादेमुळेच आत्म्याला परमात्म्यापासून वरकरणी वेगळं अस्तित्व असण्याचा जणू वारसा प्राप्त झालेला आहे। अनंत परमात्म्यापासून स्वतःचे वेगळे अस्तित्व स्वतःच निर्माण केल्यामुळे आत्मा जो स्वतःच अनंत अमर्याद आणि असीम आहे, तो स्वतःला एक अतिसीमित आणि अनंत बंधनात असल्याचा वरकरणी अनुभव घेतो। अवतार मेहर बाबा यांच्या गॉड स्पीक्स प्रभुवाणी या पुस्तकातून अवतार मेहर बाबांचं अतिशय गाजलेलं हे पुस्तक आहे। बाबा सांगतात की सर्व आत्मे हे परमात्मेच होते, आहेत आणि राहतील। सर्व आत्मे अनंत, शाश्वत आणि निराकार आहेत। सर्व आत्मे एकच आहेत, त्यांच्यामध्ये भिन्नता नाही, त्यांच्या स्वरूपात, अस्तित्वात फरक नाही। मग घोळ कुठे आहे? घोळ आहे तो चेतनेच्या जाणीवेच्या भूमिकेतील फरकामुळे। प्रत्येक आत्म्याच्या जाणीवा भिन्न असल्याने प्रत्येक आत्म्याच्या अवस्था भिन्न आहेत। काय आहेत या 4 जाणीवा म्हणजे अवस्था, त्या पाहूयात। 1. स्थूल जाणीव, स्थूल जग आणि स्थूल देह, स्थूल व्यवहार यांनाच खरं मानणारा। 2. सूक्ष्म जाणीव, सूक्ष्म देहाची जाणीव, स्थूलापेक्षा थोडे वरचे। 3. मनाची जाणीव, मनोदेहाची म्हणजे मन आणि देहाची जाणीव। 4. विज्ञान जाणीव, खूप क्वचित आत्मे वरील तिन्हींच्या पलीकडील परमात्म्याला अनुभवत असतात, म्हणजे सर्व आत्मे त्यांना असणाऱ्या जाणीवांच्या या 4 स्तरावर विभागलेल्या आहेत। आत्मे जर एक आहेत तर मग या 4 स्तर भिन्नता का? त्याचे उत्तर आहे आत्म्यांवर होणारे विविध आणि परस्पर विरोधी संस्कार। ते 4 संस्कार आहेत स्थूलाचे संस्कार, सूक्ष्माचे संस्कार, मन आणि देहाचे संस्कार आणि चौथा म्हणजे संस्कार रहित। याचा अर्थ चौथी म्हणजे सर्वोच्च चेतना जाणीव प्राप्त करण्यासाठी आधीच्या तिन्ही जाणीवा गमावल्या पाहिजेत। म्हणजे त्यात मनानं चित्तानं अडकून पडायचं नाही, स्वकर्म करून सोडून द्यायचं। पुढं जे काही होईल ते, जे काही होईल त्यात ना सुख ना दुःख। स्थूल जगाचा अनुभव घेताना आत्मा स्थूल देहाशी संबंध जोडतो, तो आहे जन्म, आणि संबंध तोडतो, तो आहे मृत्यू। तथापि संस्कारांमुळे जन्म आणि मृत्यूचे अनुभव सुरू राहतात। याबरोबरच सुख दुःखाचे अनुभव घ्यावे लागतात। तथापि हे अनुभव घेताना घेणारा मी म्हणजे आत्म्याची छाया आणि घेतो ते अनुभव म्हणजे परमात्म्याची छाया, ही भूमिका घेतली की मग आनंदी आनंद होतो। परमात्मा हा महासागर आहे, अमर्याद आहे, तर त्यातून थोडा बाजूला झालेला बुडबुडा हा मर्यादाबद्ध आहे। ही मर्यादा म्हणजे अज्ञान, आणि ते का तर अथांग परमात्मा सोडून त्यातून बाहेर पडायला पाहणे हीच स्थूलाची ओढ आहे। म्हणजे बहुसंख्य आत्मे फार बंधनात असतात, काही आत्मे थोड्या बंधनात असतात, आणि अगदी थोडे आत्मे अगदी कमी बंधनात असतात, आणि अगदीच थोडे आत्मे बंधन रहित असतात। जन्म मृत्यूंचे, सुख दुःखाचे आणि सद्गुण दुर्गुणांचे अनुभव आत्म्याला केवळ स्थूल शरीराने स्थूल जगताचा अनुभव घेताना घ्यावे लागतात। परंतु आत्म्याचे स्थूल रूप ही आत्म्याची छाया आहे, आणि स्थूल जगत ही परमात्म्याची छाया आहे। अशा प्रकारे जन्म मृत्यूचे, सुख दुःखाचे आणि सद्गुण दुर्गुणांचे जे आत्म्याने अनुभव घेतले आहेत, ते दुसरे कशाचे नसून ते छायेचे अनुभव आहेत। म्हणून जे काही अशा प्रकारे अनुभवले जाते ते सर्व मिथ्या, भासमान आहेत। म्हणजेच जीवाला जे वाटतं की तो खूप दुःख भोगतोय, तथापि ते त्याचं अज्ञान आहे, म्हणून त्याला तसं वाटतं। आत्मा कशात किती रमतो, गुंगून जातो, यांवर सुख दुःखाचं पारडं वर खाली होतं। म्हणून भगवद्गीता सदा सर्वकाळ सर्वत्र लागू आहे ते याचसाठी।
यादव कशात रमले आणि उद्धव कशात रमला? यादवांचं शेवटी काय झालं आणि उद्धवाचं काय हे आपल्या समोर आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.